श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. अगदी काही दिवसांवर दिवाळी आलेली आहे. मागचे वर्षभर जे काही आपल्या सोबत झालं किंवा ज्या काही वाईट गोष्टी झाल्या त्या सर्व सोडून देऊन जी काही नकारात्मकता आहे, जी काही दरिद्री आहे, घरातील भांडणं आहे, लोक वेगवेगळ्या गोष्टी वाईट गोष्टी आपल्यावर करतात, घरावर करतात, तर त्या सगळ्या गोष्टी दूर व्हाव्यात, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव जो आहे तो दूर व्हावा, यासाठी आपल्याला दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काही उपाय करायचे आहेत. हे उपाय जर आपण या दिवाळीच्या दिवसामध्ये किंवा आपण म्हणजे हे दिवाळीचे जे आठवडा आहे किंवा 10 दिवस आहेत हे आपण कंटिन्यू किंवा एक 11 दिवस जर आपण म्हणजे दिवाळी जी आहे त्याच्या 2-3 दिवस अगोदर, त्याच्या 2-3 दिवस नंतर आणि दिवाळीचे 5 दिवस असं मिळून आपण जर 11 दिवस हे उपाय केले तर जी काही नकारात्मकता आहे ती कमी होऊन, ज्या नकारात्मक गोष्टींचा जो प्रभाव आपल्या आयुष्यावर पडलेला आहे तो दूर होऊन सकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होण्याचे मार्ग तुम्हाला भेटतील. आणि माता लक्ष्मीची कृपा, त्याचबरोबर नवनवीन ज्या संधी असतात धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, त्या आपल्याला उपलब्ध होतील. कारण बघा, तुमच्यामध्ये टॅलेंट खूप आहे, तुम्ही करू खूप काही शकता, पण जर संधीच तुमच्यापर्यंत आली नाही तर तुम्ही आपलं टॅलेंट दाखवणार कसं? त्यामुळे संधी आपल्याला मिळणं खूप महत्त्वाचं असतं. आणि आपल्या घरामध्ये ज्या काही सकारात्मक ऊर्जा येतात, नवनवीन संधी येतात, माता लक्ष्मी येते, इव्हन म्हणजे नकारात्मक ऊर्जा सुद्धा येतात, त्या कुठून येतात? त्या आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधून येतात. तर आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर असे उपाय करायचे की आपल्या घरातली सगळी इडापिडा, आपल्या मागची सगळी इडापिडा बाहेर जावी आणि जी काही सकारात्मकता आहे, माता लक्ष्मी जी आहे, फक्त ती आपल्या घरात यावी, यासाठी आपल्याला हे उपाय करणं अतिशय महत्त्वाचं आहे. बरेच जण म्हणतात की अपयश आमचा पिछा सोडत नाही, मला कोणत्या गोष्टीमध्ये यशच येत नाही, सतत आर्थिक नुकसान होतं, तर त्या सुद्धा गोष्टी कमी करण्यासाठी किंवा त्या गोष्टी कुठेतरी मागे पाडण्यासाठी सुद्धा तुम्ही हे उपाय जे आहे ते करू शकता. इवन ज्यांच्या घरी ज्यांचे मिस्टर खूप दारू पितात, पैसा व्यसनातला जातो, कमाई करताय पण त्याला बरकत नाहीये, तर अशा सर्वांनी म्हणजे इवन सगळ्या महिलांनी हे उपाय करा, याचे सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतील. सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे की या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये आपल्याला हळदीचं पाणी आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये शिंपडायचं आहे. आता असं नाही की पाणी घेतलं त्याच्यामध्ये हळद टाकली आणि हे पाणी स्प्रिंकल केलं, नाही. काय करायचं, तांब्याचा तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये स्वच्छ जे पाणी आहे आपल्या किचन मधलं ते पाणी टाकायचं, तांब्याचं तांब्याभर, त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, तुमच्याकडे असेल तर थोडासा कापूर त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हे मिक्सचर करून आपल्याला हलवून त्या तांब्यामध्ये देवाच्या जवळ थोडा वेळ ठेवायचं. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल असेल तर त्याच्यामध्ये हे जे पाणी आहे ते भरून ठेवायचं आहे. आता तुमचं बैठं घर आहे, तुमच्याकडे स्प्रे बॉटल नाहीये, काही हरकत नाही, तुम्ही हाताने शिंपडलं तरी चालेल, बैठं घर असेल तर सडा मारला तरीही चालेल. फक्त आपल्याला मेन काय याच्यातलं की गोमूत्र आणि हळद जी आहे ती याच्यामध्ये असावी आणि ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये आपल्याला पाण्यामध्ये सकाळी सकाळी शिंपडायचं आहे. का? याने सगळी नकारात्मकता दूर होईल, माता लक्ष्मी सकारात्मकता आपल्या घरामध्ये येण्यासाठी हे अतिशय प्रभावशाली आहे. आणि हे काही असे दिवस असतात, अशा काही तिथी असतात, या दिवसांमध्ये जशा आपण चांगल्या सेवा करतोय, चांगले उपाय करतोय, त्याच पद्धतीने जे वाईट करणारे लोक असतात त्या वाईट गोष्टी करत असतात. कारण हे दिवस अतिशय प्रभावशाली असतात. या दिवसामध्ये आपण जेही उपाय करू, ज्याही सेवा करू, त्या 1000 पटीने जास्त रिझल्ट देतात आणि त्या सिद्ध होत असतात. त्याच्यामुळे आपलं प्रोटेक्शन, आपल्या घराचं प्रोटेक्शन आपण करायला हवं. अगदी साध्या सोप्या, कोणताही खर्च नाही, कोणतेही स्तोत्र नाही, कोणतेही मंत्र नाही, कोणतीही पूजा नाही, फक्त ही एक गोष्ट करायची आहे, ती प्रत्येकाने तुम्ही करा. अगदी तुमचा हातभर जरी समोर अंगण असेल त्याच्यामध्ये शिंपडा, आपल्या उंबरठ्यावर शिंपडा, उंबरठा पुसून घ्या, कारण उंबरठा हे लक्ष्मण रेखासारखं काम करतो. जी काही नकारात्मकता आहे ती उंबरठ्याच्या बाहेर ठेवतो आणि उंबरठ्याच्या आत जे असतं ते आपलं घर असतं बघा, त्याला आपण म्हणतो की माझ्या घराला घर, पण माझं घर कशाला म्हणतो? जे उंबरठ्याच्या आतली जागा आहे त्याला. त्याच्यामुळे उंबरठा आत हा अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, दिवाळी म्हटलं की बरेच जण बघा, आपण सगळेच जण काय करतो की वेगवेगळे तोरणं काढतो, म्हणजे घरात ठेवून दिलेले असतील, नवीन आणायचे असतील, तोरणं आणतो आणि ते मुख्य प्रवेशद्वाराला लावतो. तोरणं लावले म्हणजे झालं का? नाही. तुम्ही अजून सुद्धा गावाकडे तुम्ही जाऊन बघा, जे मोठमोठे वाडे आहेत वगैरे किंवा तुम्ही जुने बघा, त्यांच्या दाराला तोरण म्हणजे ही काही लोकरीचं तोरण, कुठे याचं तोरण, त्याचं तोरण नसायचे. तोरण कशाचे असायचे? आंब्याच्या पानांचे तोरण असायचे. आंब्याच्या पानांचं जर आपण तोरण लावलं तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते आणि याचे असे खूप सारे फायदे आहेत, खूप सारे फायदे आहेत, ज्याचे लाभ आपल्याला असंख्य मिळतात. वर्षभर तर आपण करत नाही, पण किमान या
दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये आपण आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायला हवं. तुम्ही कापडाचं वगैरे सगळं लावा, तुम्ही जे तोरण लावायचे ते लावा, पण त्याच्यावर एक आंब्याच्या पानांचं तोरण, आणि तुम्हाला जर मिळाले तर मध्ये एक एक फुलं जरी नाही मिळाले, फक्त आंब्याच्या पानांचं तोरण जरी आपण लावलं तर खूप उत्तम आहे. आपण फक्त तोरण लावा म्हणलं की विकतचं आणतो लावतो, पण खरी एनर्जी जी आहे, खरं काम जे करतं ते हे तोरण असतं आंब्याच्या पानांचं. आणि ते जेव्हा वाळेल तेव्हा काढून टाकायचं. आणि तुम्हाला जर आंब्याचं झाड आजूबाजूला जवळपास असेल तर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी आंब्याच्या पानांचं तोरण लावू सुद्धा शकता. म्हणजे मंगळवारी लावायचं ते शुक्रवारी काढायचं, परत शुक्रवारी दुसरं लावायचं, परत मंगळवारी ते काढायचं, मंगळवारी दुसरं, या पद्धतीने. तिसरी गोष्ट म्हणजे या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये किंवा आतापासूनच आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये, आता मी तुम्हाला माझं सांगते, माझ्या म्हणजे दारासमोर ना एक तर स्वस्तिक असतं, एक तर ओम असतो, एक तर कमळ असतं, किंवा जे आपले केंद्रातले साचे आहेत वाराप्रमाणे रांगोळीचे ते असतात. याच्याशिवाय तुम्हाला माझ्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी दिसणार नाही. कोणी काही म्हणू द्या, आता इव्हन माझ्या मैत्रिणी वगैरे सुद्धा हसतात, अगोदर आलं रांगोळी माझी बघतात, हसतात आणि आतमध्ये येतात. पण मला कोणी काही म्हटलं तरी मी तीच काढते. का काढते? कारण या जे चिन्ह आहेत, हे जे शुभ चिन्ह आहेत, यांच्यामध्ये एक ताकद आहे, एक सकारात्मकता आहे. आपल्याला कोण काय म्हणतंय यासाठी नाही, माझ्यासाठी काय चांगलंय हे करणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आजपर्यंत वर्षभर घरासमोर रांगोळी काढत असाल नसाल, पण या दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एखादं शुभ चिन्ह का होईना रांगोळी काढा. आणि रांगोळी कधीही तशीच प्लेन ठेवायची नाही, त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कलर भरायचे असतात. रांगोळी जेव्हा आपण मुख्य प्रवेशद्वारावर काढतो तेव्हा नकारात्मकता जी आहे, किंवा आपल्या घरामध्ये भरपूर मंडळी येत असतात बघा, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, शेजारी असतील, तर ते प्रत्येक जण आपलं चांगलं व्हावं किंवा आपले शुभचिंतक म्हणून आपल्या घरामध्ये येतात का? तर नाही. त्यांच्या मनामध्ये जे नकारात्मक गोष्टी असतात, समजा ते मनात नकारात्मक विचार असतील, जेव्हा ते रांगोळीला बघतात तेव्हा ते पूर्ण विसरून जातात, ते शोषून घेतात असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे रांगोळी जी आहे ती मुख्य प्रवेशद्वारावर काढायची आहे. आणि त्याच्यानंतरची पुढची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. तुमच्याकडे गोमूत्र असेल तर गोमूत्र टाका, कारण मी स्वतः सुद्धा हळदीच्या लेपनामध्ये गोमूत्र टाकते. आणि ते मिक्स करायचं आणि याचं हळदीचं लेपन जे आहे ते आपल्याला उंबरठ्याला करायचं आहे. उंबरठ्याला हळद कुंकू लावायचं आहे. उंबरठ्यावर जे लक्ष्मीचे पावलं असतात ते काढायचे आहेत. आता बरेच जण बघा लक्ष्मीच्या पावलासाठी पण प्लास्टिकचे लावतात किंवा चांदीचे लावतात, किंवा अजून काही असतील प्रकार मला माहित नाही, तर ते लावतात. पण माझं पर्सनली स्वतःचं, मी ना चांदीचं लावत, मी ना प्लास्टिकचं लावत, मी नेहमी माझ्याकडे साचा आहे रांगोळीचा, तो रांगोळीच्या साच्याने काढते रांगोळीचे पावलं रोज पुसायचे, रोज काढायचे. कारण बघा असं म्हटलं जातं, जेव्हा आपण आपल्या हाताने एखाद्या गोष्टी करतो ते आपलं जे दुर्भाग्य असतं, आपल्या आयुष्यातलं जे कष्ट असतं ते ना कमी होत असतं. त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी ना ज्या देवासाठीच्या असतात किंवा ज्या आपल्या आयुष्यासाठी असतात, त्या जर आपण आपल्या हाताने केल्या तर खूप उत्तम आहे. म्हणून मी हेच काढते. आता मी घेऊ शकत असं नाही, मी एका दिवसात अगदी दाराला चांदीचं स्वास्तिक वगैरे या सगळ्या गोष्टी घेऊ शकते, पण मला कुठेतरी पर्सनली ते पटत नाही, म्हणून मी हाताने काढते. आणि माझ्या मुख्य प्रवेशद्वाराला सुद्धा हळदीचं स्वास्तिक आहे ना, मी कशाचंच काही लावलेलं आहे चांदीचं वगैरे. हे मी कशासाठी सांगते की आपल्यापैकी बऱ्याच ताई आहेत त्यांना काय की मग मी चांदीचं घेऊ शकत नाही, चांदीचं घेतलं म्हणजेच माझ्या घरात पैसा येणार का, माझ्या घरात सकारात्मकता येणार का, माझ्या घरात हे होणार का, ते होणार का, असं नाही. तुम्ही म्हणजे जे आहे तुम्ही कुंकवाचं काढा, तुम्ही हळदीचं काढा, या गोष्टी ज्या आपल्यासाठी काम करतील ना त्या खूप साऱ्या करतात. त्याच्यामध्ये त्या काढण्यामध्ये आपली एनर्जी लागलेली असते, आपल्या व्हायब्रेशन्स लागलेल्या असतात, त्याच्यामुळे हे खूप जास्त काम करतं. असं आणू नका की तेच आणलं म्हणजे माझं चांगलं होणार किंवा माझं ते माझ्याकडे नाहीये म्हणूनच माझं असं आहे, असं काही नाही. हा सगळा भावनांचा खेळ आहे. ही झाली गोष्ट. आणि पुढचं म्हणजे आपल्याला रोज या 5 दिवसांमध्ये मुख्य प्रवेशद्वारावर रोजच्या रोज आपण आज म्हणजे स्वास्तिक काढलं, उद्या पुसायचं, परत उद्या दुसरं स्वास्तिक काढायचं, परत तेरवा म्हणजे 5 दिवस, 10 दिवस, 11 दिवस रोज नवीन स्वास्तिक. तुम्ही जर कुंकवाने काढत असाल तर कुंकवाने काढा, हळदीने काढत असाल तर हळदीने काढा. मी पर्सनली हळदीने माझ्या मुख्य प्रवेशद्वारावर असतं. आणि स्वस्तिक काढल्यावर त्याला उभ्या रेषा ज्या इकडे इकडे असतात त्या आपल्याला देणं आवश्यक आहे. आणि स्वास्तिक काढल्यानंतर त्याच्यामध्ये जे 4 टिंब असतात ते सुद्धा आपल्याला अवश्य द्यायचे आहेत. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या या दिवाळीच्या 4-5 दिवसांमध्ये किंवा 11 दिवस आपल्याला यांचं नियमांचं पालन करायचं आहे. नक्कीच याचा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फायदा होईल आणि सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.